असं का लावायचं असतं आणि हे प्रोजेक्ट का करायचं सांगतं? कारण मुलांना धान्यांची नावं, त्याचे उपयोग कळावे म्हणून. मला तर उपयोग आणि नावं माहिती आहे. गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवतात, डाळीचं वरण, मुगाची उसळ. मी तुला स्वयंपाकात हेल्प करते ना, म्हणून मला सगळं माहिती आहे. हो का माझं बाळ ते. फ्रेंड का आता फोन करत असेल? थांब, मी त्याला सांगते थोड्या वेळाने फोन कर मला. परी त्याचं काही काम असेल. तू फोन का कट केला परी? त्याचं महत्वाचं काम असेल ना. पण आपण पण तर महत्वाचं काम करतोय ना. हो, मी तेच सांगते त्याला फोन करू. थांब. नेहा, हॅलो यश. कामात आहेस का? हो जरा. आई, हिरवे मूग चिकटवायचे. हो बाळा. ऐक ना नेहा, मला असं वाटतं की तू आणि मी एकदा. आई, हे प्रोजेक्ट कंप्लीट करायचंय. हो बाळा, 1 मिनिट थांब. परीचं काही प्रोजेक्ट वगैरे करतेस का? हो. नाही तू बोल ना. आई नंतर बोल ना. तू नेहा तिचं प्रोजेक्ट करून घे आरामात. आपण नंतर बोलू. ओके. तू सारखी का फोनवर बोलत असते? मी अभ्यास करताना फोनवर बोलले तर चालेल? ओके सॉरी बाळा, नाही बोलणार. आता हे 2 मूग लाव, चिकटव. हे बघ. मी 1 मिनिटात आले. हा नेहा, परी बरी आहे ना? म्हणजे तिचं ते प्रोजेक्टचं काम झालं का? थोडी चिडचिड करतेय. का? मी सतत फोनवर आणि मेसेजेसवर असते ना, त्यामुळे मला तिला वेळ देता येत नाही, म्हणून तिची चिडचिड होती. मला काय वाटतं यश, आपण फोनवर बोलणं कमी करायला हवं नेहा. नाही तसं नाही. नेहा, यश प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मला असं वाटतंय की आपल्यात दोघांच्या जबाबदाऱ्या आहेत ना आयुष्यात, आणि परी ही माझी जबाबदारी आहे. मी सतत फोनवर आणि मेसेजेसवर असते ना, त्यामुळे माझं तिच्याकडे दुर्लक्ष होतंय. हे तिलाही जाणवायला लागलंय. त्यामुळे तिची चिडचिड होतीये. सतत सतत मला चिटकून असते. ते जाऊ दे. आज ऑफिसमध्ये पण तू मला जी वेगळी जागा दिली, मला जी तू स्पेशल ट्रीटमेंट देतोय ना, ते सगळ्यांच्या नजरेत येतंय आणि मला नकोय. म्हणजे कशाला ना उगाच. यश कळतंय ना मी काय बोलते इथे? मला सगळं कळतंय नेहा, पण आपल्याला काही बोलायचं असेल तर? यश खरं सांगू, आपल्या नात्यात आपल्याला एकमेकांची हवं तेव्हा बोलता येईल असं समजणं तुझ्यासाठी स्वाभाविक आहे. पण मी एक आई आहे यश, आणि मला थोडी शिस्त पाळावी लागेल. म्हणजे मी असं कधी तुला फोन मेसेजेस करू नाही शकत ना. परीची चिडचिड वाढते यश, मग ती मला सोडत नाही. तिला त्रास होतो या सगळ्याचा, आणि ते मला कळतंय. मी काय म्हणते ते तुला कळतंय ना. म्हणजे मला असं वाटतंय आपल्या बोलण्याला, भेटण्याला काहीतरी शिस्त असली पाहिजे ना. आपल्या नवीन नात्याचा, प्रेमाचा परीला त्रास होता कामा नये ना यश. ऑफकोर्स नेहा, आय अग्री. मला असं वाटतंय आपण नियम करावे लागतील. मी असा सारखा फोन नाही करणार. मी पण फोन नाही बघणार. महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी. आई 2 मिनिट झाले. हो बाळा, 2 मिनिटं. 2 मिनिटं बोलून फोन ठेवणारच होतो. पण आपण नंतर बोलू शकतो ना. तू नेहा म्हणतेस ना की आपण रूल्स करूया. आय अग्री. आपण ना 2-5 मिनिटांहून जास्त फोनवर नाही बोलायचं. नाही, मी तसं नाही म्हणत आहे. माझं म्हणणं असं आहे की आपण ऑफिसमध्ये भेटतो ना, तेव्हाच आपण बाकी पण गप्पा मारत जाऊ ना. आणि आधी पण आपण असंच करायचो ना, ऑफिसमध्ये असतानाच बोलायचो. पूर्वी नातेही तेवढ्या पुरतच होतं ना नेहा. पण तसंच करावं लागेल ना यश. ऑफिसमध्ये जनरल डिस्कशन करता येतं नेहा, पण मनातलं काही बोलायचं असेल तर तेही त्याच वेळ बोलावं लागेल यश. आई, तू फ्रेंडला सांग ना फोन
फोन ठेवायला. ऐक ना, आपण ऑफिसमध्येच बोलत जाऊ आणि ऑफिसमधनं आल्यानंतरचा वेळ परीचा असेल. परी रात्री 10 पर्यंत झोपते. त्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मी फोन करीन. पण आपण टाळू शकलो तर टाळू प्लीज. चल मी फोन ठेवते. उद्या भेटू. बाय. यश. आन्या. सॉरी. बाय. बाय. ये एवढं झालं तुझं? काय म्हणाली नेहा? म्हणायला काही बोलणं कुठे झालंय? अरे आत्ता इतका वेळ फोनवर बोलत होतास ना. बोलत नव्हतो, ऐकत होतो. अरे ती बिझी असते खूप समीर. म्हणजे तिला परीचा अभ्यास आहे, तिचं होमवर्क, तिचं प्रोजेक्ट, मग त्यानंतर स्वयंपाक आहे, घर आवरायचंय, बरीच कामं आहेत तिला. असं सारखं सारखं फोन मेसेज करून मी नाही डिस्टर्ब करू शकत तिला. सरक जरा. अच्छा, म्हणजे तू सतत फोन केला तर तिला काय प्रॉब्लेम आहे का? असं म्हणालो का मी? प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. मला फक्त असं वाटतं की एक काहीतरी डिसिप्लिन, एक काहीतरी शिस्त असायला हवी. बरीच कामं असतात तिला, त्यामध्ये मी सारखं सारखं तिला असं फोन करून डिस्टर्ब नाही करू शकत ना. सो देयर नीड्स टू बी सम डिसिप्लिन. अरे कुठं आलंय डिसिप्लिन? का शाळेत ऍडमिशन घेतलंय का प्रेमात पडलाय? सो डिसिप्लिन कुठून आलं? अरे तू वेडा आहेस का? एका मुलीची आई आहे ती. एक आई म्हणून तिचं सगळं रुटीन सेट आहे. मी असं अचानक माझ्या येण्याने मी मोडून टाकू, डिस्टर्ब करून टाकू? वाह 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 वाह, काय परिपक्व प्रेमाची निर्मिती झालेली आहे आमच्या घरात. अतिशय सुंदर, फारच छान. प्रेमामध्ये जर VRS असेल ना, व्हॉलंटरी रिटायरमेंट, सगळ्यात आधी तुला मिळेल. समजूतदारपणाची सीमा तुम्ही क्रॉस केलीत, घ्या VRS. काय बोलतोयस यार? अरे कुठल्या काळातलं प्रेम आहे हे? आपण नसतं मोल्ड व्हायचं, आपल्याप्रमाणे जगाला मोल्ड करायचं, एवढी ताकद पाहिजे प्रेमात. आजच्या काळातलं प्रेम आहे यार. इथे काय चाललंय? सगळं आपल्याप्रमाणे वळून घ्यायचं. तू काय शिस्तबद्ध प्रेम, नियम, वेळ, वा 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 वा. करा बाबा करा. तुम्ही समजूतदार प्रेमी आहात, शिस्तबद्ध प्रेमी आहात, वेळा वगैरे पाळा. हॅलो नेहा, हीच तुझ्याशी बोलायची योग्य वेळ आहे का? हॅलो नेहा, आता आपण बोलू शकतो का? झाला का ग परीचा अभ्यास? झाला. काय झाला? परीचा अभ्यास झाला, तिचं प्रोजेक्ट झालं, तोच फोटो पाठवलाय. होमवर्क करायला जायचंस ना तू. कठीण आहे यार. शिस्तबद्ध प्रेम कुठे असतं का? पण ठीक आहे, मग त्याच शिस्तीप्रमाणे पुढचे 18 तास तू नेहाला फोन आणि मेसेज करू शकणार नाहीस ऑफिस मध्ये भेटेपर्यंत. 18 तास? माझ्या हिशोबाप्रमाणे 14 तास होतात. 14 तास चालणार आहे? अपरात्री मला डिस्टर्ब सुद्धा करायचं नाहीस तू. आजपर्यंत इतक्या वर्षात मी तुला कधीही असं रात्री अपरात्री डिस्टर्ब केलंय? जसं मला आठवतंय तू फक्त हे सगळं मलाच केलंयस. तेच करायचं नाही. ओके ठीक आहे, काही झालं ना तरी आज तुला फोन नाही करणार. ऑल द बेस्ट. इंतहा हो गई इंतजार की. यशने एकही मेसेज पण नाही केलाय. मी अगं मला झोप येते. काय चाललंय तुझं? गाणं म्हणतेय मी. तुम्हाला माझं गाणं आवडत नसेल तर तुम्ही बाहेर जा. छे छे, तू गा. पण काय ग, मला सांग, काही काही विशेष आहे का? नाही म्हणजे इतकी रात्र झाली तरी तुझं काम चाललंय आणि हे काय एवढी गिफ्ट? कुणाचा वाढदिवस आहे का? सांगते, पण तुम्ही आगाऊपणा करून मला अक्कल शिकवणार नसाल तरच. सिम्मी, असं असं काय करतेस? हा, सांग ना प्लीज. माझ्याकडे ना एक ब्रिलियंट बिझनेस आयडिया आहे. कुठला बिझनेस? बिझनेस घरगुतीच आहे, म्हणजे घरात बसून करू शकतो, पण प्रॉफिट पहिल्या डील पासून.
हा कुठला बिझनेस? म्हणजे इतके दिवस झाले माझ्या कसं नाही डोक्यात आला? त्यासाठी डोकं असावं लागतं ना, जे माझ्याकडे. एनिवेज, तर मला असं कळलंय की मी इतकी वर्ष या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत होतेच, पण आत्ता वेळ आली आहे त्या इन्व्हेस्टमेंटमधून प्रॉफिट कमवायची. पण नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात? आता इतक्या वर्षांनी यशला एक मुलगी आवडली हो, आणि ती मुलगी या घराची सोनू म्हणून मिळाली. नाही पण त्याचा बिझनेसशी काय संबंध? तुम्ही सारखे सारखे प्रश्न विचारून माझा मूड ऑफ करू नका ना. सॉरी बोल ना, तू सांग. तर चौधरी कुटुंबातलं लग्न, तेही यशवर्धन चौधरीचं. म्हणजे 1707 कार्यक्रम असणार. करेक्ट. म्हणजे पहिल्यांदा मुलगी घरात आली, मग दुसऱ्यांदाही आली, मग आपण तिच्या घरी गेलो, मग ब्रांचसाठी डिनरसाठी 7 स्टार मध्ये भेटलो. म्हणजे असं आहे, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुद्धा सेलिब्रेट होणार. करेक्ट आहे. यामध्ये देणीघेणी आहेच. हो. आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला फायदा. ते कसं काय? प्रत्येक पुरुषाप्रमाणे यश सुद्धा नेहासाठी काय वाटेल ते करायला तयार होणार. डोळ्यावर झापड आणि कानात बोळे असणार आहेत आपल्या यशच्या, आणि ही झापडच आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत. कसं काय? थांबा. आता ही साडी कितीची? 15,000 रुपये, राईट? आता ही 15,000 रुपयाची साडी मी यशला 1.5 लाख रुपयांना विकते की नाही ते बघा. काय? 1.5 लाख? पण तुमचं तोंड तुम्ही बंद ठेवा. हॅलो यश, काकू बोल. घरी आहेस का? हो ग, का काय झालं? मला ना 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं होतं. तू येऊ शकशील माझ्याकडे? शुअर. मी आता येऊ का? हो हो, ये ना ये ना ये ना. ये वाटच बघतोय. यश इतकं तो आला, त्याने काही विचारलं तरी तुम्ही नाही नाही मला जमणार नाही एवढंच म्हणायचंय. हा का? मी सांगते म्हणून. आता तो येईल. तुम्ही म्हणा ना, म्हणा. का? क्रेडिट कार्ड हवंय मला, तुम्ही म्हणा. नाही मला नाही जमणार. अहो असं काय करता, द्या ना मला तुमचं क्रेडिट कार्ड. नाही मला नाही जमणार. हे बघा, मला यशच्या लग्नासाठी खरेदी करायची आहे. हे बघा ही साडी आवडली आहे मला. नाही सत्यजित, काही ना रीतीभाती असतात आणि मला सगळं रीतसर करायचंय. पैसे लागतील ना मला, कुठे सतत तुमच्याकडे मागत राहू मी? नाही मला जमणारच नाही. बरं, तुम्ही नाही देणार आहात? नाही. बरं, हरकत नाही, नकाच देऊ. मी ना माझी सगळी ज्वेलरी विकून टाकते आणि मग पैसे उभे करते. हे बघा, मला यशच्या होणाऱ्या बायकोसाठी सगळं व्यवस्थित साग्र संगीत करायचंय. हा नाही काकू काका सॉरी, मी नंतर येऊ का? अरे ये ना यश, या. कसा आहेस तू? ठीक. सॉरी, मी चुकीच्या वेळेला आलो. नाही, अरे यश, खरं तर ना मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना. हे बघ, आता इतक्या वर्षांनी आपल्या घरामध्ये कार्य होणार आहे. नाही, मला माहिती आहे तू बिझनेसच्या कामासाठी खूप बिझी असतोस, पण आता त्यातून थोडं लक्ष काढून घे, कारण आता या घरामध्ये तुझ्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे. कुठलं कार्य आहे घरामध्ये आणि काय जबाबदारी असणार आहे माझ्यावर? अरे यश, मलाच काय विचारतोयस तू? काय हा बायकोला खुश ठेवण्याची जबाबदारी? हे बघ, आता तिला काय हवंय नको, तिच्या आवडी निवडी ह्या आधी तू समजून घे आणि मग आम्हालाही समजून सांग. कसं आहे ना की आम्ही काही नीटसे तिला ओळखत नाही ना, त्यामुळे तिच्या चॉईसेस तुलाच चांगल्या माहिती असते, हो ना? ए यश, मला सांग, हा रंग कसा दिसतो? हा रंग आवडेल का रे तिला? हो, खूप छान दिसेल तिच्यावर. हो ना?
मी यांना म्हणतच होते ही पैठणी आहे ना मला नेहासाठी घ्यायची. किती सुंदर दिसेल रे नेहा. 1.5 लाख रुपयांची आहे. यू जस्ट सी द टेक्स्चर. आणि ही जे ह्याच्यात जर आहे ना काकू, ही ना सोन्याची जर आहे बरं. मला साड्यांमधलं काही कळत नाही. तुला जर का योग्य वाटत असेल तर घेऊया आपण ती. ठीक. नेहाला खूप खोलून दिसेल हा ही. आणि बरं का यश, म्हणजे कोणी कितीही कंजूसी करायची ठरवली ना तरी माझ्या नवीन सुनेचे मी भरपूर लाड करणार. थोडं मॅनेज करणं कठीण होईल मला, पण ठीक आहे करीन मी मॅनेज. तुला माहिती आहे मी तिच्यासाठी ज्वेलरी डिझाईन पण करून ठेवलंय, म्हणजे ऑर्डर पण दिली आहे. व्हेरी युनिक अँड व्हेरी मॉडर्न. दॅट्स सो स्वीट ऑफ यू काकू. मग मी ही साडी घेऊ ना? हो ऑफकोर्स. गुड. हा जरा तुमचं क्रेडिट कार्ड द्या ना प्लीज. हा नाही नाही अगं, काकांचं क्रेडिट कार्ड कशाला? मी एक काम करतो, मी उद्या तुझ्या अकाउंटमध्ये काही फंड्स ट्रान्सफर करतो आणि मी तुला एक सेपरेट क्रेडिट कार्ड देतो. तुला हे जे काही यासाठी खर्च करायचे असतील ना, जी हौसमौज करायची आहे तू त्या कार्डनी कर. नको नको आहे यश. हे बघ काय होतंय माहितीये ना, या अशा लग्नामध्ये येणारे बरेच लहान मोठे खर्च असतात. मग कुठे प्रत्येक पैशाचा हिशोब देत राहायचा आणि मग म्हणजे 50 प्रश्नांना उत्तरं द्या, त्याचं अप्रुव्हल घ्या. इट्स अ लॉंग प्रोसेस. जस्ट फॉरगेट इट. अगं तुझ्याकडे कोण हिशोब मागणार आहे? तुला हे सगळं नेहासाठी करायचं आहे ना. डोंट वरी, मी आहे ना. मी बघून घेईन काय ते. मी बोलून घेईन सगळ्यांची. तुला कोणी काही विचारणार नाही. आता तू हे असं करत असशील तर मग ठीक आहे. यश, इतक्या वर्षानंतर तुला कोणीतरी पसंत करतं, त्यामुळे मला आहे ना तुझं हे कार्य अगदी सागर संगीत धूमधडाक्यात करायचंय. चौधरींच्या स्टेटसला शोभेल असंच व्हायला. ग्रँड अँड परफेक्ट. मला ना काय करू काय नको असं झालंय. 24 तास कमी पडणार आहेत आता मला. इतकं काय काय प्लॅनिंग करायचं ना मला. मी हो ठरवलं. ना यश, तुझ्यापेक्षा हीच जास्त एक्साइटेड आहे. जसं काय तुझ्या लग्नामुळे हिचाच फायदा होणार आहे. हो ना, फायदा होणारच आहे. काकू होते मी, आता तुझ्यामुळे सासू बनणार आहे मी. तुझा उत्साह बघून ना काकू मलाही खरंच खूप छान वाटतं. आणि तुला असं आनंदी बघून मलाही खूप छान वाटतंय. असाच आनंदी राहा. यश, ही बघ, ही साडी आहे ना मी माझ्या होणाऱ्या सुनेला माझ्या स्वतःच्या हाताने देणार आहे. ॲज यू विश काकू. मी निघू? हो हो, येस येस, प्लीज प्लीज टेक रेस्ट. गुड नाईट. गुड नाईट. यश, हां आता माझ्या होणाऱ्या सुनेला म्हणजे नेहाला मला लवकरात लवकर घरी आणायचंय. हा, गुड नाईट. गुड नाईट काका. गुड नाईट. बघितलं तशी 15,000 रुपयाची साडी 1.5 लाखांना खपवली आणि वरून माझ्या अकाउंटमध्ये पैसे आणि क्रेडिट कार्ड फ्री. सिमी, आय एम मिसिंग यू यार नेहा. एकदा बोलू का नेहाशी?